आज टिफिनसाठी बनवली होती मी चपाती आणि बिनीसची भाजी. तर मागच्या गुरुवारी मी काहीतरी केलं होतं ते तुम्हाला माहीतच आहे आणि आज परत मी ते करणार आहे. तर काय ते तुम्हाला पुढे समजेलच. मस्त टिफिन वगैरे झाला, चहा झाला आणि नंतर मग मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. गेल्या वेळेला केलं होतं, तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि खरंच मला ते छान वाटलं. म्हणून मग म्हटलं चला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ते करून घेऊया. आणि भावातला सोबत घेऊनच मी हे करत होते, कारण भावात ना आतमध्ये ह्यांना पण आवरून देत नव्हता. वर्ष कुठं संपलं काही कळालंच नाही. वर्षाचा हा शेवटचा महिना आणि हे काहीचेच दिवस उरलेले आहेत आणि किती दिवस पटपट चाललेत काहीच कळत नाही आहे. नंतर मग देवपूजा करून घेतली छान आणि मग बाकीचं काम अजून आवरायचं होतं. तर भावासुद्धा खालीच उभा होता मला पकडून, त्याच्यामुळं मला कम्फर्टेबली काहीच करता येत नाही. नंतर मग साफसफाई अजून बाकी होती, म्हणजे किचन ओटा वगैरे सकाळी ना तसाच ठेवलेला असतो, कारण टिफिन वगैरे झाला की नंतर भावार्थला मला घ्यावंच लागतं, कारण भावार्थ मग ह्यांना जाऊ देत नाही, बाबांना त्याच्या जाऊ देत नाही. त्यांना घेऊन बसा असं म्हणत असतो, सारखं सोडत नाही, रडायला लागतो. म्हणून मग त्याला घ्यावं लागतं आणि मग माझं हे सगळं बाकीचं काम तसंच उरलेलं असतं. आता ही भांडी जी आहेत ना, ही भांडी ट्रेमध्ये तशीच ठेवली की भावार्थनं सगळी बाहेर काढून ठेवतो. आणि मग आता त्यानं सकाळी एकदा काढली होती, मी परत भरली होती आणि आता परत तो काढणार होता. म्हणून मग म्हटलं चला आधी ती लावून घेऊया व्यवस्थित. आणि तांदूळ थोडेच होते म्हणून मी आता सगळेच नीट करायचे, निवडून ठेवायचे म्हणून मी घेऊन बसले. पण भावार्थ काही मला करू देत नव्हता. मग कसं एक सूप केलं आणि ठेवून दिलं. नंतर भावासाठी स्पेशल असं काही मी खायला बनवलं नव्हतं. जी चपाती होती त्याला तूप लावलं आणि त्याचे बारीक तुकडे करून त्याला खायला दिले. तर असा होता दिवस. चलो बाय.